नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. सरकारची मोठी घोषणा. 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 7 खास सुविधा. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी निर्णय घेत नवीन योजना जाहीर केलेली आहे. ही योजना संपूर्ण देशात लागू होणार असून कार्डद्वारे ज्येष्ठ नागरिकांना एकूण 7 महत्त्वाच्या सुविधा दिल्या जाणार आहेत. चला तर पाहूया. योजनेअंतर्गत सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांना सरकारकडून मोफत सिनियर सिटीजन्स आयडेंटिटी कार्ड दिले जाणार आहे. या कार्डच्या आधारे सरकारी रुग्णालय, शासकीय कार्यालय आणि विविध योजनांचा लाभ घेणे आता सोपे होणार आहे. अल्प उत्पन्न गटातील आणि दारिद्र्य रेषेखालील वृद्ध नागरिकांसाठी सरकारने विशेष मासिक पेन्शन योजना जाहीर केलेली आहे. पात्र लाभार्थ्यांना दरमहा 3,500 पर्यंतची पेन्शन थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे. ज्येष्ठांसाठी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय असलेल्या सिनियर सिटीजन सेव्हिंग्ज स्कीम्समध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला आहे. या योजनेत व्याजदर 8.2% असून गुंतवणुकीची कमाल मर्यादा आता 30 लाखपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तर तिमाहीला व्याज थेट खात्यात जमा होणार आहे. आरोग्य क्षेत्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष लक्षही देण्यात आलेले आहे. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी तसेच मोबाईल मेडिकल युनिट्सद्वारे उपचार दिले जाणार आहेत. टेलिमेडिसिन सुविधेमुळे वृद्ध नागरिक घरबसल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकणार आहेत. रेल्वे, एसटी बस आणि काही विमान सेवांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात सवलत दिली जाणार आहे. धार्मिक यात्रांसाठी अनेक राज्यांमध्ये कमी दरात किंवा मोफत प्रवासाची सुविधाही उपलब्ध होणार आहे. तर बँकामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र काउंटर तसेच शासकीय कार्यालयामध्ये प्राधान्य सेवा देण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहे. तर यासोबतच कायदेशीर अडचणीसाठी मोफत कायदेशीर सल्लाही देण्यात येणार आहे.